गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानेश्वरीमध्ये विचार करू लागला पहिला अध्याय अर्जुन विषाद नावाचा आहे. विषाद म्हणजे दुःखच. एखादी वस्तू आपल्याला यश मिळालं तर बरं वाटतं, नाही मिळालं की विषाद वाटतं. त्या विषादामध्ये जास्त वेळ न डुबणं आणि पुढचा मार्ग काढणं याच्यासाठी ज्याला आवश्यकता वाटते तो दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे बुद्धियोग. देवाशी जेव्हा आपलं सख्य होतं त्यावेळी कितीही मोठे अगदी प्रश्न आले तरी ते सहज गतीने सुटले जातात. मग ते सुटले कसे जातात? कारण जे काय आपल्याला प्रेरणेने आपण प्रत्येकजण करत असतो ती प्रेरणा अत्युच्च प्रकारची असते. त्याला त्यांनी सांख्ययोग म्हटलं आहे. मग ईश्वराशी सख्य, ईश्वराशी सख्य झालं की प्रॉपर डिसिजन घेणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि ते अगदी बरोबर होणं, हे जे काय त्याला सांख्ययोग म्हटला जातो. तिसरा योग आहे तो कर्मयोग आहे. आता सांख्ययोगाने बुद्धीच्या योगाने काय कसं करायचं हे समजलं सगळं, पण त्याला जी काय मांडणी करायला लागते ती मांडणी करून दुसऱ्याला दुसऱ्या कोणाला जर अनुकरण करायचं असेल या एकाचं दुसऱ्या विषयात जाऊन सांख्ययोगाचं तिसऱ्या कर्मयोगाचं तर त्याला जे अनुषंगाने केलं जातं त्याला म्हटलं जातं कर्मयोग. कर्मयोगामध्ये परत दोन आलं, सत आणि असत. असत गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं, सतकडे सतत चिकटून राहणं म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ माइंड. सांख्ययोगानंतर कर्मयोग आहे. तर कर्माच्या ठिकाणी भरपूर काही दिसतं पण त्यातलं खरं काय तेवढंच करणं ह्याला त्यांनी कर्मयोग म्हटलेलं आहे. त्याची फळं दे राहिली तर फळामध्ये जायचं नाही. तर तिसरा कर्मयोग. चौथा आहे ज्ञानकर्म संन्यास योग. चौथा जो ज्ञानकर्म संन्यास आहे त्या अवस्थेमध्ये माणसाला संपूर्ण ज्ञान झालेलं असतं, सांगता येत नसतं, पण त्याची ती अवस्था त्याला एक प्राप्त झालेली असते. ही प्राप्त अवस्था ही आतली असते. त्याच्यामध्ये बाह्य कुठल्याही प्रकारचा बदल होत नसतो. जे बाह्य करतात कपडे चेंज करणं, ते भगवं नेसणं, ते किती आहे त्याच्यामध्ये आपण काय टॉन्टिंग अशा प्रकारचं विश्लेषण करणं सुयोग्य होणार नाही. तर चौथ्या भागात ज्ञानही समजतं त्याला, कर्म कशा प्रकारे उत्तम करायचं तेही समजतं. केलेलं कर्म हे मी केलेलं नाही म्हणजे संन्यास. त्यांनी त्या न्यास केलेला असतो की ह्याच्याशी माझा बादरायण संबंध नाही. तो चौथा ज्ञान कर्म संन्यास असं. आता योगगर्भ. सर्व योगांमध्ये महत्त्वाचं काय? सर्व योगामध्ये महत्त्वाचं काय तर सर्व योगामध्ये महत्त्व हा आतला आहे. म्हणजे गर्भयोग, आतला गर्भयोग म्हणतात. तो व्यावहारिक नाही आहे, व्यावहारिक अर्थ नाही याचा. योगांमध्ये योग कुठला समजलं त्याला, आपण करत नाही. मग आपण करत नाही म्हटलं की काम सोडून द्यायचं का? बिलकुल नाही. प्रत्येक कामात लक्ष घालायचं आणि जे काम करत असतात जमलं, त्यांनी ऐकलं तर फुकट सल्ला म्हणतात अशा प्रकारचं नाही. तर त्यांना समजावून सांगायचं की ते त्या असतकर्मापासून, कर्मयोगामध्ये सांगितलं असत आणि असत, त्याच्या असत कर्मापासून ते अलिप्त कसे होतील. बरं त्याच्यासाठी काय करायला लागतं? आधी स्वतः करायला लागतं. आधी केले मग सांगितले तर ती कोणीही व्यक्ती ऐकेल. नाही तर असं नुसतं सांगत झालं तर कोण ऐकणार नाही कोणाचं. मग हा योग जो आहे तो पाचवा योग आहे. योगगर्भ योगगर्भ नाम. सहावा योग आहे तो आत्मसंयम आहे. म्हणजे स्वतःवरती एवढा संयम ठेवायचा की कोणत्याही प्रकारची आमिष, प्रलोभनं, काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या जास्त अलिप्त व्हायचं नाही. अलिप्त झालं की काय होतं? सांगतात ते आणि स्वतः करतात ते निराळच करतात असं म्हटलं जातं. हे कोण बघणार सांगतं? जे आपल्या आजूबाजूला अवतीभोवती सर्व माणसं बघत असतात ते आपल्याला समजत नसतं की आपलं ऑब्झर्वेशन कोण करतं आहे. आणि हे कसं कळणार नाही का? माणसं बघत असतात ते दोन डोळ्यांनी बघत असतात, दोन कानांनी ऐकत असतात. पण जेव्हा 4 ते 5 माणसं झाली तर ते 5 चोक 20 डोळ्यांनी बघतात. आणि हे समजणार कसं? तर ते आत्मसंयम जमलं. एक कळा आहे त्या 16 कळा, तसं 18 योग, तसंही ती एक कळा आहे की ते समजायला लागतं त्या व्यक्तीला. कारण जे पहिल्यापासून ते पायरीने एक देवाची दुसरी पायरी तिसरी पायरी असं हे माऊली आपल्याला ज्ञानोबा हे आतली जडणघडण करतात. तर त्यावेळेला आपल्याला पाचव्या योगाबंद गर्भयोग योग समजून हे आत्मसंयम हा जो 6वा योग आहे तो जमतो. तो जमला, 6वा योग जमला की 7वा योग आहे ज्ञान विज्ञान योग नाम. आता आम्हाला आमच्याकडे जर कोणी पाहिलं, मग वैयक्तिक माझं म्हणून जीवन बघत नाही पण शिक्षण एवढं नाही आहे, पण मग हे ज्ञान झालं, ही पायरी नक्की झाली की आपल्याला हे हवं, मग विज्ञान मिळतं. आजच्या जे विज्ञान आहे, मग सगळं जे ॲप्स आहेत सर्व हे विज्ञान आहे. पण विज्ञान मग आपल्याला त्या ज्याला काही समजत नाही त्याच्यात मोबाईल देऊन समजणार कसा? मग तो समजणार कसा? तर त्याला समजावून सांगणारे जे असतात ना ते समाजामध्ये पण वावरत असतात. मग ती व्यक्ती प्रॉपर पर्सन म्हणतो आम्ही त्याला. प्रॉपर पर्सन बरोबर मिळणार.
ती प्रॉपर मिळालं की तो काय विचलित होत नाही. त्याला माहिती पडलेलं आहे की मला मिळालेलं आहे, मला मिळालेलं नाही आहे. तर ही जी कोण व्यक्ती त्याचं अपडेटिंग करत असतात, सर्व विज्ञानातली विशेष माहिती सांगत असतात, त्यांना तो आपलं म्हणतो. त्या माणसांना आपलं म्हणतो, धन्यवाद म्हणतो, थँक्यू म्हणतो. आणि त्या व्यक्ती पण म्हणतात की ह्याच्यात थँक्स म्हणण्याचं काही नाही, हे मला जमलं, मी तुम्हाला सांगितलं. पण ती जे त्याच्याजवळ नसतं ते त्याला मिळालं विज्ञान, आणि मग ते कसं करायचं, काय करायचं, हे जे काही ते सॉफ्टवेअरसारखंच आहे ते, हे जे त्याला समजलं जातं, हे कशामुळे समजतं? 7वा योग जो आहे ज्ञान विज्ञान योग. आता 8वा योग आहे क्षर अक्षर. आता हे सर्व मिळालं, पण आता मोबाईल जर आपण बघितला तर आपल्याला किती काळ त्याचा उपयोग आहे? क्षर आणि अक्षर ह्या दृष्टिकोनातनं बघितलं 8व्या योगातनं, तर जिथं आपण कान आहेत पण श्रवण होतंय, आपल्याला कानाने श्रवण होतंय, तिथपर्यंतच तो मोबाईल आहे. मग तदनंतर मोबाईलचं काय करणार? मग मोबाईलचं करणं काही नसतं. ती श्रवणशक्ती, ती सर्व शक्ती आहेत त्या आपल्याजवळ आपल्या राहतात, चांगल्या राहतात, चांगल्या प्रकारे. त्यांनी दुसरं काही ऐकलेलं नसतं निराळं, जे कानावर पडू नये असं. ते ह्या सगळ्या योगांमुळे, 18 योग आहेत ते, ह्या निराळ्या योगांमुळे, पूर्वीच्या 6 योगांमुळे त्याला जे 7वं मिळालेलं असतं ज्ञान विज्ञान योग, ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं तसं राहणं होतं, सांभाळता येतं. आता 8वा जो योग आहे क्षर अक्षर पुरुष योग नाम. इथे क्षर आणि अक्षर हा जो समजला जातो ते पण असंच आहे. पुन्हा सत्कर्म असत्कर्म, क्षर अक्षर, हे सांख्ययोग, हा योगकर्म, हे सगळे एकात एक असं साखळी, म्हणजे चेन म्हणतो सोन्याची, तसे गुंफलेले आहेत. त्यामुळे समजून हा स्वतंत्र झाला, आता हा इथे अटॅच झाला, इथून हा डिटॅच झाला, हे जे अशा प्रकारचं ते नाहीच आहे. त्याच्यानंतर जो राबला जातो एवढ्या वाटचालीनंतर, दीर्घकाळाची वाटचाल म्हणतो आपण, पण सांगायला काही हरकत नाही. 12 वर्ष समजा, असं सगळेजण सांगतात 12 वर्ष. आता 12 वर्षानंतर 12 आणि 7 19 वर्षी माणूस SSC होतो. वय तेवढंच आहे, 10 7 17 किंवा 19. आता ह्याच्यामध्ये तो एकदा चांगले मार्क मिळाले तर पुढचं एज्युकेशन मिळतं. आता हा जो 9वा योग आहे राजविद्या राजगुह्य योग नाम, हा गुह्य योग आहे. त्याला राजविद्येसारखं सर्व प्राप्त होतं, पण त्याने राजा काय उपभोगतो का सर्व? नाही. तो राजा तर त्याच्या पदाप्रमाणे करतोच, पण तो प्रजेमध्ये जातो. प्रत्यक्ष प्रजेमध्ये जातो. कोणाचं काय सुखदुःख आहे का बघतो. कोणाला फुंकर घातल्यावर एखादा दुःखी माणूस येतला त्याला फुंकर घातली जातं. हा जो योग आहे हा राजविद्या राजगुह्य योग नाम, हा 9वा अध्याय. ह्या इथे त्यांनी तसंच राहायला पाहिजे की जसं राजासारखं. म्हणजे स्वतः उपभोग घ्यायचा नाही म्हणतात असं राहू शकत नाही माणूस, पण कमीत कमी घ्यायचा आणि जास्तीत जास्त हे सुख दुसऱ्याला कसं देता येईल. मग ज्ञानेश्वरी दुसऱ्याला कशी समजावून सांगता येईल, ते ज्ञानेश्वरी कसे घेतील, ते वाचक कसे होतील, हे जे सांगणं आहे त्याला राजविद्या सेन. विद्या म्हणजे 8वी शाळेमध्ये आपण त्याला विद्या म्हणतात, विद्यार्थी म्हणतात. तसा हा राजविद्या राजगुह्य योग हाही त्याला योग लागतो. आणि पुढचा 10व्या योगामध्ये तो विभूती योगामध्ये येतो. विभूती योग म्हणजे काय? विभूती योग म्हणजे जे आपल्याला सहाय्यभूत होत आहेत, ते सगळे आपले आहेत. म्हणजे आपल्या खरं आपली फॅमिली म्हणतं, कन्सिस्टिंग फॅमिली म्हणतं की आई वडील काय, आजोबा आजी आणि नातवंड, मग एवढ्यालाच आपण कन्सिस्टिंग म्हणतो का ही आपली फॅमिली. तसं नाही. याच्यामध्ये तुझ्या नात्यातलं कोणी नसेल, पण तू नात्यातलं नसेल तरी हे ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत ना, ज्ञानोबारायांचे चाहते आहेत ना, हे भाविक आहेत ना, हे श्रद्धावान आहेत ना, ह्या दृष्टीही आपल्याला ह्या 8 योगांमुळे येते. आणि हा जो 9वा योग आहे, 9व्यानंतर 10वा योग आहे विभूती योग. तर विभूती म्हणजे भूमीवरचे खरोखरच विशेष व्यक्ती. ह्या ज्या विशेष व्यक्ती असतात ते धर्माकडे, सत्याकडे, सदोदित सत्कर्माकडे सद्विचारी असतात, आणि ती माणसं बरोबर आपल्याला भेटतात, ज्याला प्रॉपर पर्सन म्हणतात. तो योग आहे 10वा योग विभूती योग. आता विभूती योगानंतर काय होतं? 11वं आहे विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शन झालं की त्या असत माणसं पण भेटणार, खोटी करणारी भेटणार, असत व्यक्ती पण भेटणार, सत्कर्म करणारी भेटणार, असत करणारे पण म्हणतात, ज्याला वैषयिक म्हणतात, विषय म्हणतात, त्या विषयांशी निगडीत माणसं पण जवळ येणार. मग ह्या व्यक्तीने काय करायचं असतं? त्या व्यक्तींना त्यांची घृणा करायची नसते, त्यांचा तिरस्कार करायचा नाही. त्याला सर्वांना आपलं म्हणणं. दुःखी कष्टी माणसाला जसं एखादा साप असतो, तो साप आपल्याजवळ ठेवून देतो, तो साप काही त्याला चावत नाही. पण हे जसं अस्वल काही जण सांभाळतात, मग ते अस्वलातलं काही गुण असतात की नाही ते काही जण माकड सांभाळतात. पण ते माकडाला पैसे मिळवणं हे नाही समजायचं. आपण बघण्याने ह्या गोष्टी करत नाही, इथपर्यंत आल्यानंतर ते नाही बघायचं. पण माकड नावाचं जे काय आहे ते त्या माणसाजवळ शांतपणे बसलेलं असतं की नाही, कपडे घालून घेतं, काय ठरवल्याप्रमाणे करतं. हा जो योग आहे तो
11वा योग आहे की विश्वरूप दर्शन, की त्याच्यामध्ये असत माणसं आली, वाईट करणारी, वाईटात वाईट चोर जरी आला तरी तो आपला आहे असं म्हणायचं. उदाहरण देऊन सांगायचं झालं सांगता येईल, आमच्या घरी 2002 साली चोरी झाली पण आमचं कोणी काही नेलेलं नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीने हे घर चांगलं वाटलं, देवाचं वाटलं, इथे काय करून नेणं हे बरोबर नाही असं वाटणं, ह्याला म्हणतात त्या व्यक्तीचं झालेलं असतं. पण त्याच्या संगतीने त्याच्या घरातल्या वस्तूंमुळे दुसरा येणारा निराळ्या वर्तनाचा माणूस त्याचंही सद्वर्तन होतं. हे कशामुळे होतं? ज्ञानेश्वरीमुळे होतं. कारण 11 अध्यायापर्यंत त्यांनी वाटचाल केली असते. जवळजवळ 12 वर्ष झालेली असतात. 12 वर्ष ही तपश्चर्या म्हटलं जातं. त्यामध्ये तप करायचं, म्हणजे सतत वाचन करायचं, वाचक वाढवायचे, कोणा वचक नाही, असंही सर्व करत राहायचं. हे जर केलं 12 वर्ष तर एक निराळं फळ मिळतं. ते फळ न दिसणारं असतं. मग ते दुसरी व्यक्तीने ज्ञानेश्वरी घेतली की त्यांना हे 11 अनुभव येतच असतात. त्यांचं विषाद दुःख दूर होतं, त्यांची बुद्धी चांगली काम करायला लागते, सद्बुद्धी, त्यांना तर काम चांगलं मिळतं, घरामध्ये उत्कर्ष होतो, मुलाबाळांना चांगलं यश मिळतं, कुठे ॲडमिशन हवी असेल ती मिळते. मग त्यांनी तो व्यक्ती काय होते, ज्ञानेश्वरीजवळ ज्ञानेश्वरीमुळे मिळाली, ज्ञानोबारायांमुळे मिळाली असं त्या व्यक्तीला वाटतं. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं म्हणजे जी 11 दर्शनापर्यंत गेलं असतं, हा भक्तीचा 12वा भक्तियोग सुरू होतो. भक्ती म्हणजे काय? सर्वांना आपलं म्हणणं, कोणामध्ये दुजाभाव न निर्माण करणं, आणि आपल्यामध्ये तो निर्माण होतच नाही. कारण 11 अध्यायपर्यंत आता 11-12 वर्ष केलेली असतात. त्यावेळी वाचन नावाची जी गोष्ट आहे की ती रिपीट परत तेच करणं. शाळेतले विद्यार्थी ते वाचत असतात तेव्हा त्यांना समजतं की ह्या अध्यायातलं उत्तर, ह्या धड्यातलं उत्तर त्याच धड्यात आहे. मग त्याप्रमाणे अभ्यास होतो, यश मिळतं, मार्क मिळतात, रिमार्क कोणी मारू शकत नाही. हे 12वा अध्याय झाला की नंतर हे 13व्या अध्यायामध्ये होतं. 13व्या अध्यायामध्ये 13वा अध्याय म्हणजे 13वा अध्याय अक्षर पुरुष योग नाम. आता पुरुष म्हटला की सगळ्यांना, व्यावहारिक माणसांना लेडीज आणि जेंट्स किंवा पुरुष आणि स्त्री असंच, मुलगा आणि मुलगी असंच बघत असतात. पण त्या आतल्या पुरुषाला, प्रत्येकाच्या आत पुरुष आहे. आत्मरूपाने पाहिलं की आता ह्या इथपर्यंत आलं तर तुम्ही हे बोलू शकता. आत्मरूपापर्यंत आलं की माणूस रूप बघत नाही, ते आतल्याकडे बघितलं जातं, ज्याला आत्माराम म्हणतात, म्हणजे आतला राम. मग हा अध्याय कोणता आहे? तर हा 13वा अध्याय. 13व्या अध्याय अक्षर पुरुष विवेक योग नाम. 13व्या अध्यायामध्ये बरोबर हे सर्व इथपर्यंत त्या व्यक्तीची गाडी येते. हा इंडिव्हिज्युअल अभ्यास म्हणायचा नाही, सर्वांच्या संगतीमध्ये ज्याचा अभ्यास केला जातो, बाहेर वावरतानाच लोकांमध्ये समजलं जातं. 13वा अध्याय झाला. 14वा अध्याय गुणत्रय. 3 गुणांनी जग व्यापलेलं आहे. सत्व, रज, तम. तमगुणी असतात ते इथे वळणारच नाहीत. रजोगुणी असतात त्यांना काय हवं असतं, हवं असं वाटत असतं, ते रजोगुणी. सत्वगुणी कसे असतात? सत्वगुणांना हात जोडायला त्रास होत नाही. सत्व म्हणजे रज आणि तम दोन्ही एकत्र आले, हात दोन्ही एकत्र आले की नमस्कार झाला. रजोगुणी असतो त्याचा हात असा असतो, तमोगुणी असतो त्याचा तो देऊ का डाव्या हातात, म्हणजे तमोगुणी. तर हे सर्व हे असं असतं, ते हात जोडलेच जातात. हे योग कुठला आहे? तर 14वा योग आहे. 12वा 14वा योग आहे. हा 14वा योग तिन्ही गुणांचं मिलन दाखवलं जातं. आपल्याजवळ सत्वही आहे, रजही आहे, तमही आहे. ज्यांचं सत्व आणि रजाकडे ओढ झालेली आहे त्यांचा उत्कर्ष कमालीच्या बाहेर होतो. कारण त्याला एकच असतं, तमोगुणाचं वास्तव्य त्या प्रकृतीमध्ये, त्या शरीरामध्ये नसतं. ती व्यक्ती झोपते कमी, झोपत नाही असं नाही, झोपते कमी, जास्तीत जास्त कार्यरत असते. जे झोपतात जास्त, निद्रा आणि आळस यांनी जे असतात ते 14व्या अध्यायामध्ये तमोगुणी. पुढचे जे काय अध्याय आहे, चढती पायरी उत्कर्षाकडे, तो 14वा अध्याय झाला की 15वा अध्याय त्यांचे संसार जे असतात, घर दार, लेकी चुना, मुलं बाळ, नातवंड यांचा पूर्ण उत्कर्ष होतो. इतकं जो आहे करतं ज्ञानेश्वरीच करतं. एक जरी ज्ञानेश्वरी एका बिल्डिंगमध्ये असली तर सर्वांचा उत्कर्ष होईल. उत्कर्ष व्हायला साधारण माणसाला काय वाटतं, आपले शिक्षण आपण चांगलं केलं ह्याने मिळतं. पण जे काही सॉफ्टवेअरसारखे ग्रंथ ज्ञानेश्वरी घरात असला की त्याने उत्कर्ष सर्वांचा होता. आज आमच्या बिल्डिंगमध्ये 18 जण आहेत, पैकी 10 वाचक आहेत. पण उत्कर्ष सर्वांचं जगाचं होतं, जगाचं कल्याण होणारा ग्रंथ आहे. मग हा जो आहे ग्रंथ सांगितला तर 15व्या अध्यायातला 16वा अध्याय. 16 अध्याय दैवी संपत विभाग योग. दैवी आणि आसुरी आणि सुरी आणि आसुरी. तसं दैवी संपत्ती याची असते, ती देवाने दिलेली असते, तिला संपदा म्हणतात. दैवी ही संपदा आहे, दान देऊन न संपणारी ती दैवी संपत्ती. दान देऊन न संपणारी ही दैवी संपत विभाग. त्या दैवी संपत्तीचा तो म्हणजे ते
जी काय निराळे आहेत माणसं जगातली, त्यातला तो घटक दैवी संपत्तीच्या माणसांमध्ये त्याचा आविर्भाव होतो. त्याचं त्यावेळी त्याचा उत्कर्ष भरमसाठ झालेला असतो. हे दोघांना डोळ्यांनी लोकांना दिसण्यासारखं असतं आणि कोणालाही सहज समजतं. जसं प्रगती पुस्तक बघितलं, कोणाला कुठलीही आवड आहे तर कोणाला सायन्सची असते, गणिताची असते, मॅथमॅटिक्समध्ये कोण काय हे करता. हे जसं आहे त्याचंच हा अध्याय आहे. ह्याच्यामध्ये नुसता दैवी योगाचं म्हणजे तो पुढे जातो. त्याला कोणाचंही सहाय्य म्हटलं तर व्यवहारात लागत नाही. आणि त्या व्यक्तीवरती एक जबाबदारी असते की त्यांनी इतरांच्या उत्कर्षासाठी जेवढं जमेल तेवढं करायचं. मग त्यामध्ये त्या व्यक्ती वेळाने करत असतात, वेळ खर्च करत असतात, पैसा खर्च करत असतात. हे कोण करू शकतं? फक्त दैवी संपत्ती. आणि जे दुसरा आता तिथून झाला की पुढे 16 नंतर 17वा अध्याय. त्या 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय. श्रद्धा ही 3 प्रकारची असते, पण एवढ्या ज्यांनी वाटचाल केलेली आहे त्यांची निष्ठा ही ईश्वरावर असते. व्यवहारामध्ये बघितलं तर लोकांची धनावर निष्ठा आहे, पैशावर निष्ठा आहे. असू दे, त्यांना नावं नाही ठेवायची, पण सगळ्यात 2 बळं महत्त्वाची आहेत. एक मनुष्यबळ आणि दुसरं आर्थिक बळ. पण त्या व्यक्तीजवळ आर्थिक बळ असतं, मनुष्यबळही असतं, पण त्याला त्या गोष्टींकडे लक्ष नसतं की आपल्या मागे एवढी माणसं आहेत, आपल्याला एवढं धन आहे, त्याच्यावर डोक्यातच नसतं. कारण हे योग आहे, हे आलेले आहेत ना, हे भगवद्गीता ज्ञानेश्वरीमुळे आलेले योग आहेत. तिथे त्याला काय मिळालं आहे किंवा मला काय मिळवायचं आहे ह्याच्या पलीकडे ती व्यक्ती गेली असते. बियॉन्ड, मला जे मिळालं ते मला दुसऱ्याला द्यायचं आहे, मला जे मिळाले ते मला दुसऱ्याला द्यायचं आहे. मग असं घेणारी व्यक्ती पण असते कोणतरी जवळ, पण ती ते शोधायला नाही लागत. प्रॉपर पर्सन म्हणतात की नाही, तसं प्रॉपर पर्सन त्या व्यक्तींना भेटतात ज्याला म्हटलेलं ईश्वरनिष्ठ. या ईश्वरनिष्ठांची मानली आळी म्हणजे माळ म्हणा किंवा काय असंच कंटिन्युएशन हे जगाच्या पाठीवर सुरू आहे अशा प्रकारचं. ती माणसं बरोबर त्यांना भेटतात. आणि मग हा 17वा अध्याय झाला. मग 17वा अध्याय श्रद्धात्रय की 18वा मोक्ष संन्यास. त्या व्यक्तीला काही नको असतं, पण काही नको असतं म्हणजे तसं आळशासारखं बसणार नाही. हे वैशिष्ट्य, जो आळशासारखं बसणार नाही तो माणूस देण्यासाठी इतका प्रयत्न करेल की तो सर्चमध्येच करत असतो, सर्च म्हणजे संशोधनच करत असतो. R&D म्हणतात बघा, त्याची एवढी डेव्हलपमेंट स्वतःही झालेली असते की तो सर्चच करत असतो, रिसर्च म्हणतात संशोधनच करत असतो की अशी व्यक्ती मला कोण भेटेल. अशी भेटली व्यक्ती की त्याला त्यांनी भगवद्गीतेच्या नुसार ज्ञानेश्वरीनुसार त्याला म्हटलेलं आहे नर आणि नारायणाची भेट. ही नर आणि नारायणाची भेट म्हणजे दोघांनाही काही नको असतं. व्यवहारात म्हटलं तर मायनस मायनस प्लस. त्यांच्या दोघांच्या ह्यातून एवढं होणार. कारण काय होतं, कारण ते निरीच्छ असतात. त्याला 5 कारण आहेत: निरीच्छ, निस्पृह, निस्वार्थी, निगर्वी आणि मग निरोगी. निरोगी शरीर म्हणजेच उत्तम मन. निरोगी शरीराचं पहिलं काय म्हणतं इंडिकेशन म्हणतं तर काय, उत्तम मन, उत्तम बुद्धी. ते तो उत्तम म्हणतं की त्याच्यावर सगळं उत्तम आलं. आणि ते त्या मिळाल्यानंतर ती व्यक्ती ती शोध घेत असते की हे माझ्याजवळचं मी कोणाला देऊ. मग कोण अर्थतज्ञ असतात ते त्याच्याबद्दल सांगतात, कोणी शिक्षणातले असतात ते शिक्षण घेतात. शिक्षण घेतात म्हणजे घेतलेलं असतं ते देतात. ही देणारी दातृत्व म्हणलं ज्याला म्हटलं ना, ते दातृत्व. दाता भवती वानवा, तो मोक्ष संन्यास न लगे मुक्ती धर संपदा संत संग देई सदा. संत संग म्हणजे सद्व्यक्तींचा, सद्वर्तनाचा, सद्विचाराचा, सद्गतीसाठी जे हवं ते ह्या मोक्ष संन्यासाकडून सहज मिळतं. इथे विनासायाच आहे, काही करायला लागत नाही. वेळ देणं फक्त म्हणजे वाचन करणं, जवळ ठेवणं. माझ्या जवळ भगवद्गीता आहे आता, पण हे ह्याची सान्निध्य आणि सर्व लागतं. हरिओम विठ्ठला.